राज्यभर आज कृषी दिन साजरा होतोय। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा जशाच्या तशा आहेत। आज विरोधकांनी अधिवेशनामध्ये सवाल देखील उपस्थित केलेले आहेत। शेतकरी कर्जमाफी असेल, त्यासोबत पीक विमा असेल, या संदर्भामध्ये आज रोहित पवार यांनी लक्ष वेधलंय। आपल्यासोबत पुंतांबा गावातील शेतकरी आहेत, ज्यांनी 8 वर्षापूर्वी ऐतिहासिक असा शेतकरी संप घडवला आणि सरकारला त्यावेळेस कर्जमाफी देण्यास भाग पाडलं। हे सर्व शेतकरी नेते आहेत, काही सामान्य शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। आज अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेला आला। रोहित पवारांनी सरळ शेतकरी कर्जमाफीची आठवण जी आहे ती सरकारला करून दिली। तुम्हाला काय वाटतं, विरोधक आणि सत्ताधारी कशा पद्धतीने आता ही कर्जमाफी मिळायला पाहिजे? काय होतं, अधिवेशन आलं का सरकार काहीतरी पिल्लू सोडून देतं आणि जे महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहे, शेतकऱ्याविषयी असन, बेरोजगारीविषयी असन, उद्योजकाविषयी असन, त्याच्यावर लक्ष पांगवण्यासाठी आता माय मराठी आपण लहानपणापासून शिकतोय, तो विषय त्यांनी इतका मोठा केला की हिंदी सक्तीचा प्रयत्न केला त्यांनी। त्याची काही आज गरज नाही आहे। हे सगळ्या प्रश्नावर लक्ष हटवण्यासाठी हे सरकार जाणून बुजून प्रत्येक अधिवेशन आलं का असं उद्योग करतंय। तर माझी या सरकारला विनंती आहे, तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या असतील, शेतकऱ्यांचे दुःख संपायचे असेल, तर शेतकऱ्यांविषयी तुम्ही असं धोरण राबवा की जे उद्योजकांना तुम्ही आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलंय की आमच्या जमिनी 2-2 कोटीच्या आणि कर्ज भेटतं आम्हाला 31,000 रुपये। हेच जर उद्योगाच्या जमिनी असत्या तर त्या 2 कोटीवर त्यांना 20 कोटी रुपये कर्ज दिलं असतं आणि 60% अनुदान दिलं असतं। तर शेतकऱ्यासाठी तुम्ही उद्योजकाचे धोरणं राबवा आणि शेताच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, अशी आम्ही तुम्हाला या तुमच्या माध्यमातून विनंती करतो। नाही तर पुंतांबा गाव पुन्हा एकदा संप केल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा संपाचा पवित्र जो आहे तो बाळासाहेब चव्हाण यांनी मांडलेला आहे। खरं तर आज दुबार पेरणीचं संकट आहे, पावसानं पाठ फिरवलेलं आहे, अतिवृष्टी देखील झाली, त्याचं देखील अनुदान जे आहे ते मिळालेलं नाही। कसं बघता आता, कारण आता सध्या ज्या पेरण्या झाल्या आहेत त्या केवळ 50%वर आहेत। निश्चित आजची जी परिस्थिती आहे का पाऊस नसल्यामुळं दुबार पेरणीचं संकट सरकार आमच्या शेतकऱ्यांना आलेलं आहे। त्यातच काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस सरकारने काही मंडल म्हणून जिथं झालं त्याच ठिकाणी त्यांनी पाहणी केली, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा त्या बाबतीत निश्चितच नुकसान होत आहे। दुसरी गोष्ट का आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही राहिलेला। शेतकऱ्यांच्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं। तर आज या सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांचे विषय असन, विद्यार्थ्यांचे असन, कुठे पेशंट जर असलं तर शेतकऱ्यांचा जो वाडी वस्तीवर राहतो त्याला त्या पावसाळ्यामध्ये एखादं डिलिव्हरी पेशंट जर आणायचं ठरलं तर त्याला पाठीवर आणावं लागतं, झोळी करून आणावं लागतं। म्हणजे 75 वर्ष जर स्वातंत्र्य मिळून झालं, सरकारमध्ये तुम्ही गेल्या 15-20 वर्षापासून आहात आणि शेतकऱ्यांकडे जर तुम्ही लक्ष देणार नसेल तर शेतकरी आत्महत्या करेल, शेतकरी आंदोलन करतो। भविष्यात जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर पुंतांबा गाव हे परत संपाच्या दिशेने वाटचाल करेल आणि सरकारला हा एक आता गर्भित इशारा आपल्या माध्यमातून आम्ही देतोय। खरं तर ज्यावेळेस शेतकरी संप झाला त्यामध्ये नेतृत्व करणारे डॉक्टर धनंजय धनवटे आपल्यासोबत आहेत। तुम्ही देखील शेतकरी आहात, आंदोलन उभं केलं होतं, मात्र जैशी ती परिस्थिती आजही आहे। काय वाटतं, एक शाश्वत हमी भाव मिळाला पाहिजे की कर्जमाफी मिळाली पाहिजे, कसं तुम्ही बघताय? कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे, कारण निसर्गाच्या चढ उतारमुळं शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर साथ द्यायची असेल तर कर्जमाफी करावं लागेल। परंतु जर दीर्घकालीन उपाययोजना करायच्या असतील तर त्याला शाश्वत हमीभाव हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याला ज्या ज्या फॅसिलिटी लागत आहे त्या फॅसिलिटी दिल्या पाहिजे। सरकारने एक बजेट हे शेतकऱ्यांसाठी ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सगळे प्रश्न त्याच्यात निकाली काढले पाहिजे। खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्याला आवश्यक आहे की त्याला शाश्वत लाईट हवी आहे, त्याला जर वीज जर व्यवस्थित वेळेवर मिळाली नाही तर त्याचं नुकसान होतं। एक जर डीपी जर गेली, ट्रान्सफॉर्मर गेला तर 8 दिवस ट्रान्सफॉर्मर येत नाही आणि त्या 8 दिवसामध्ये प्रचंड नुकसान होऊन जातं आणि शेतकऱ्याला जो काही मोबदला मिळायचा आहे तो मिळत नाही। पाणी जर वेळेत आलं नाही की जरा मिळालं नाही तर त्याचं नुकसान होतं। आज पाऊस नाही, आज त्याचं पूर्णपणे नुकसान। पीक येतं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट घडते आणि हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जिथं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। सरकार जर प्रोडक्शन जास्त झालं तर आयात निर्यात धोरण चुकवतं आणि शेतकऱ्याचा आलेला तोंडात आलेला घास काढून घेतं आणि एखाद्या दिवशी जर कांद्याचा भाव वाढला तर नोकरदारापासून सगळेजण आरडाओरडा करायला लागतात, परंतु कधी विचार करत नाही की दरवेळेस जेव्हा तो नुकसानमध्ये जातो त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं शाश्वत कर्जमाफी केल्या जात नाही।
आज 8 वर्षानंतर अनेक विरोधकांनी कर्जमाफीसाठी मागणी केली, पण हे धोरण सरकारनेच घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी ज्यावेळेस सरकारमध्ये आले त्यावेळेस हाच अजेंडा घेऊन आले होते की सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करू. आता कर्जमाफी करताना अनेक घोषणा होतात की गाडीवाला शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी. शेतकऱ्यांनी मोठं झालंच नाही पाहिजे ही सरकारची भावना आहे. जर शेतकरी नियमित कर्ज भरत असेल तर त्याला देखील कर्जमाफी द्यावं लागणार आहे, नाहीतर कुणी कर्ज भरणारच नाही. आणि खऱ्या अर्थानं जर कर्जमाफी करायची असेल तर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. कर्जमाफी करून शेतकऱ्याचे तात्पुरते मलमपट्टी नका, त्याला शाश्वत हमी भाव हाच एक मुद्दा आहे जो सरकारने लक्षात घेतला पाहिजे. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो. आपण विजेचा मुद्दा उपस्थित केला, परंतु सौर ऊर्जेचा जो सरकारचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, किमान शाश्वत वीज मिळाली पाहिजे, काय वाटतं ती योजना देखील राबवताना शेतकरी दिसत नाही, त्याचं कारण काय? नाही, फक्त योजना ही कागदावर आली साहेब. अक्षरशः आहे ना, शेतकऱ्याला मिळतच नाही ना. फक्त कागदावर सरकार सांगतं प्लॅन घ्या, सौर ऊर्जाचं हे घ्या, पण आज पण तुम्ही दाखवा या काही ठिकाणी आलेलं नाही. हे फक्त गोष्ट आहे, ॲक्च्युली काही शेतकऱ्याला मिळत नाही. आणि कांद्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. कांद्याला जर रेट वाढले तर डॉक्टर साहेबांनी आता जे सांगितलं ते, तर रेट वाढल्यावर जनतेचा ते लगेच विचार करत्या, तसं शेतकऱ्याचं करत नाही. शेतकऱ्याचा किती माल लॉस जातो हे सरकार कधी बघत नाही. आणि भाव वाढले का लगेच लोकांचं वर्षभरचे निघाले का ताबडतोब लगेच निर्यात बिर्यात सगळं बंद करून टाकी. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, शेतकऱ्यालाच भाव मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचा विषय. ते सरकार शाश्वत हमी भाव जो आहे तो मिळायला पाहिजे. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे, मात्र सरकारने जर ठरवलं तर ज्या विविध उपाययोजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी केल्या पाहिजे, असंच या कृषी दिनानिमित्त पुणतांबेकरांचं म्हणणं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, पुणतांबा, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.